सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार हितार्थ फाउंडेशन भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार हितार्थ फाउंडेशन भंडाराच्या वतीने दिनांक 26 डिसेंबर 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण विविध मागण्यांकरिता सुरू करण्यात आले आहे। यात प्रमुख मागण्या भंडारा जिल्हा पोलीस दलात शिपाई या पदावर रुजू झालेले पोलीस अंमलदार यांना सेवेचे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नती, पोलीस नाईक वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी शासन निर्णय लावून वेतन निश्चिती करून त्यावरील एरियस देण्यात यावे। भंडारा जिल्हा पोलीस दलात पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर 24 वर्ष सेवा टप्प्यावर शासन निर्णयाप्रमाणे कालबद्धता वेतन श्रेणी लावून वेतन निश्चिती करून त्यावरील वाढीव रक्कम त्वरित देण्यात यावी। महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक वेतन एकूण 1119 प्रतक्रमांक 3 सेवा दिनांक 2 मार्च 2019 शासकीय कर्मचारी यांना 2020 व 30 वर्ष या टप्प्यावर सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा। सन 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झाला असल्याने वरील शासन निर्णयानुसार 15 दिवसांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या फरक मिळण्याबाबत पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या वयाचे 45 ते 50 वर्ष पूर्ण झाले असे पोलीस समजदारांना शासन निर्णयाप्रमाणे अर्हता परीक्षा सूट देऊन पोलीस निरीक्षक पदाचे वेतन श्रेणी पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथून देण्यात येत नसल्याने ती वेतन श्रेणी लागू करण्यात यावी। तसेच पोलीस कर्मचारी अंमलदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्वरित दुसऱ्याच महिन्यात सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावी। याकरिता सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी अंमलदार यांचे सेवापट वेतन पडताळणी कार्यालयात पाठविताना अचूक माहिती तयार करून पाठविण्यात यावी। 30 वर्षापूर्वी सेवा करणाऱ्या पोलीस अंमलदारांना 25 फेब्रुवारी 2022 शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा नांदेड, परभणी आणि लातूर यांच्याप्रमाणे वेतन श्रेणी तात्काळ लागू करण्यात येऊन सुधारित यश 14 प्रमाणे पेन्शन देण्यात यावी। कार्यरत पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याप्रमाणे मयत झालेल्या सेवानिवृत्त पोलीस मतदारांना फेरफंडातून राशी देण्यात यावी। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता संघटनेला मासिक सभेकरिता पोलीस मुख्यालयात भंडारा येथील बहुउद्देशीय सभागृह सर्व सुविधायुक्त विनामूल्य देण्यात यावे। महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्याकडे निर्णय क्रमांक अपील 1821 प्रतक्रमांक 227 पोल 5 दिनांक 9 एप्रिल 2025 अन्वये सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांना शासन निर्णयाप्रमाणे वेतन निश्चिती करून त्यावरील एरियस त्वरित देण्यात यावे। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या समस्या सोडवण्याकरिता पोलीस अधीक्षक भंडारा यांनी महिन्यातून एक ठराविक दिवशी मीटिंग आयोजित करण्यात यावी। पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना 10% आरक्षण देण्यात यावे। सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना कार्यरत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांना आरोग्य योजना सुरू करण्यात यावी। तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या बरेच वर्षापासून प्रलंबित असलेले सर्व प्रकारचे देयके देखील त्वरित देण्यात यावे इत्यादी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकारी व अंमलदार हितार्थ फाउंडेशन भंडारा यांच्या वतीने त्रिमूर्ती चौकात आज बरेच प्रमाणात रिटायर जे पोलीस कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत, साखळी उपोषणाला बसले आहेत। तर त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण ब्लू स्टार्म टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। तर माझ्यासोबत काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर काय सांगाल सर, आपण काय सांगाल, तुमचं नाव काय आहे? माझे नाव विजय देवरामजी वंजारी, मी भंडारा जिल्हा सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या
सभासद आहे. त्याच्यामध्ये आम्ही भंडारा जिल्ह्यामधून सेवानिवृत्त कर्मचारीची संघटना आहे. त्या संघटनेच्या वतीने आम्ही सेवानिवृत्त पोलिसांच्या मागण्या संदर्भात पत्रव्यवहार करून वरिष्ठांशी संबंध साधून त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्ही वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे तसेच पोलीस महासंचालक कार्यालय भंडारा आणि महाराष्ट्र शासनात वारंवार आमच्या मागण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून त्यांना विनंती केली आहे, परंतु आतापर्यंत आमच्या त्या मागण्या मंजूर झालेल्या नाहीत. आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत की ज्यांना सेवेची 12 वर्षे पूर्ण झाली अशांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, 10-20-30चा लाभ देण्यात यावा, अशा प्रकारच्या अनेक मागण्या आहेत. तर काय तुमच्या मागण्या काय आहेत, काय सांगाल आपण? ज्या पोलीस अंमलदारांनी त्यांच्या वयाचे 45 ते 50 वर्ष पूर्ण झाले अशा पोलीस अंमलदारांना शासन नियमाप्रमाणे परीक्षेमध्ये सवलत देण्यात यावी. 30 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या पोलीस अंमलदारांना 25/2/2022च्या शासन निर्णयाप्रमाणे नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्याप्रमाणे त्यांची वेतन श्रेणी सुधारून मिळण्यात यावी. जे पोलीस कर्मचारी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होतात अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्वरित त्यांना देय रक्कम देण्यात यावी. पोलीस अधिकारी अंमलदार हितार्थ सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्वरित दुसऱ्याच महिन्यात सेवानिवृत्ती वेतन मिळण्याकरिता कारवाई करण्यात यावी. ज्या कार्यरत पोलीस अंमलदारांना आरोग्य सेवा योजनेचा जो लाभ मिळतो तो लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळण्यात यावा. कार्यरत पोलीस अधिकारी अंमलदार यांचे प्रमाणे मय झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांना वेलफेअर फंडातून राशी मिळण्यात यावी. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता संघटनेला मासिक सभेकरिता पोलीस मुख्यालय भंडारा येथील भौतिक सभागृह सर्व सुविधायुक्त विनामूल्य मिळण्यात यावा. सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या काही समस्या घेऊन संघटनेचे पदाधिकारी हे पोलीस अधीक्षक कार्यालयात जात असतात तेव्हा त्यांच्या मागण्या ऐकून न घेता वरिष्ठ अधिकारी हे इकडे तिकडे संघटनेच्या कर्मचाऱ्यांना पाठवित असतात. ते प्रत्यक्षात चर्चा करून त्यांच्या मागणीचे निराकरण करण्यात यावे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या समस्या सोडण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक भंडारा यांनी महिन्यातून एक ठराविक दिवशी मीटिंग आयोजित करण्यात यावी. पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना 10% आरक्षण देण्यात यावे. सेवानिवृत्तीनंतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना कार्यरत पोलीस अंमलदाराप्रमाणे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांना आरोग्य योजना लागू करण्यात यावी. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचे बरेच वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रकारचे देयके त्वरित देण्यात यावी. अशा प्रकारच्या अनेक मागण्या आहेत. सदरच्या मागण्या आता ज्या पूर्ण न झाल्यास आम्ही मोठं आंदोलन करण्याच्या आमच्या मानस आहे. मी संजीव भांबोरे, त्रिमूर्ती चौक,